सुटं खाद्यतेल विक्री बंदीच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला नाशिकमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। आपण पाहतोय तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला होता। सुटं खाद्यतेल विक्रीवर एफडीएनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आता बंड पुकारलेला आहे आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलेला आहे। व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला व्यापारी आता थेट कोर्टामध्ये आव्हान देणार आहेत। तर निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, आंदोलन करू असा इशारा या व्यापारी संघटनेने दिला आहे। सरकारने आम्हाला न्याय दिला आणि न्यायालयाने नाही दिला तर आम्ही रोडावर येणार, आंदोलन करणार, धरणे प्रदर्शन करणार। आणि अजून एक आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की मागच्या वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये महाराष्ट्रात 1247 सॅम्पल नमुने घेतले होते सरकारने वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून। फक्त त्याच्यातून 12 नमुने हा फक्त फेल झालेले असं म्हणू किंवा ते प्रॉपर नव्हते असं म्हणू। तर एवढा पर्सेंटेज कमी असून सुद्धा तुम्ही म्हणताय की लूटची विक्री बंद करायला पाहिजे, हा अजिबात चुकीचा आहे।